लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर ठेकेदाराने निष्काळजीपणे पुलाच्या दुरुस्तीकरिता लावलेल्या नोझलवरून वाहने गेल्याने टायर पंक्चर झाली। मात्र कोणीतरी रोडवर खिळे ठोकल्याची अफवा पसरली। हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर साखळी क्रमांक 442+460 वरील मुंबई मार्गिकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण 15 मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे आढळल्याने देखभाल व दुरुस्ती अंतर्गत तडे भरण्याचे काम करण्यासाठी अॅल्युमिनियमचे नोझल्स लावण्यात आले होते व त्या ठिकाणी सुरक्षा बॅरिकेड्स लावण्यात आले होते। मात्र कोणीतरी वाहनाने ते बॅरिकेड्स बाजूला गेल्याने अनेक वाहनांची टायर पंक्चर झाली। हा प्रकार काही वाहनधारकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच अफवा पसरली की कोणीतरी खिळे ठोकले। या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शिबीर कार्यालय छत्रपती संभाजीनगर मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी सदरील कंत्राटदारावर निष्काळजीपणे काम केले म्हणून दंडात्मक कार्यवाही करत असल्याचे पत्र काढण्यात आले व छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी तसेच पोलीस प्रशासनातर्फे खिळे ठोकल्याची अफवा पसरवू नये असे सांगण्यात आले। आज या महामार्गावर समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेल्या रोडवर 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत आणि MSRDCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढे येतं जे पंक्चर झालेले आहे। तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिकेड टाकून संपूर्ण येतं जे डायव्हर्शन काढून येतं जे गाड्याला जायला वाट ठेवावी। बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ऍक्सिडेंट होतं वाटले। पुढच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागात थांबविले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ऍक्सिडेंट झाले असते। इथं हे बघा, हे खिळे हे लावलेले आहे सगळे, हे बघा हे खिळे संपूर्ण खिळे लावलेले आहेत। आता हे जरा घातपात झाला आणि कोणाचा जर ऍक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोणावर राहील हे माझी विनंती आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिकेड लावूनच पुढचं काम करावं, अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, खूप मोठा अनर्थ झाला असता इथे। आता किती जण सांगणार आम्ही, सांगा ना। म्हणजे आता त्या गाड्या पंक्चर नसता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले। हो, बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबवला, चढले असते। नमस्कार, मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर। रात्री समृद्धी महामार्गावर खिळे असल्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। तर त्याच्या अनुषंगानं वस्तुस्थिती अशा प्रकारे आहे की समृद्धी महामार्गावरती 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे। ती कंपनी त्या समृद्धी महामार्गाच्या रोड मेंटेनन्सचं काम करते। तर त्या ठिकाणी जो VEP ब्रिज आहे, व्हेकल अंडरपास, तर त्या ब्रिजवरती तो रोड स्ट्रेंथनिंगचं काम सुरू होतं। काम सुरू असताना त्या ठिकाणी इंजेक्टेबल नोझल्स बसवले जातात। त्या नोझल्सद्वारे केमिकल त्याच्यामध्ये इंजेक्ट केलं जातं किंवा सोडलं जातं। या प्रोसिजरसाठी 24 तासाचा वेळ लागतो। काल सकाळी ते नोझल्स बसवलेले होते आणि आज सकाळी ते काढण्यात आलेले आहेत। समृद्धी महामार्गावरती लेन नंबर 1 वरती हे काम चालू होतं, साधारणतः 15 फूट अंतरापर्यंत। लेन नंबर 2 आणि 3 या दोन्ही लेन सुरू होत्या आणि ज्या लेनवरती काम चालू होतं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं। परंतु रात्री कुठल्या तरी वाहनामुळे ते बॅरिकेड तोडल्या गेलं आणि त्याच्या पाठीमागून आलेल्या 2-3 व्हेकल्स हे त्या नोझल्स वरून गेल्यामुळे त्या पंक्चर झाल्या होत्या। परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे खिळे लावले होते किंवा अशा प्रकारची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही। ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तात्काळ HSPचे आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये। यापुढेही मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जी कंपनी आहे जी रोड मेंटेनन्सचं काम करते समृद्धी महामार्गाचं, ते मेंटेनन्सचं काम चालू असताना पूर्णरित्या बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर्स हे त्या ठिकाणी लावून त्याचं काम केलं जाईल, याबाबत पोलीस प्रशासन दक्षता घेईल। धन्यवाद। सांगाल, हा प्रकार घडला होता समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो
की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे। लेन नंबर 1 वरती काम चालू आहे, लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या। लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते, ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे। जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे। अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळी असा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत, त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे। जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केली जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत। आता कुठलाही धोका नाही महामार्गावरती? नाही, मेंटेनन्सचं काम आजचे ते नोझल्स काढलेले आहेत, वाहतूक पूर्णरित्या व्यवस्थित सुरू आहे। थँक्यू। रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.